हॅलो फ्रेंड्स, सो वेलकम टू लेट्स लर्न. सो आता आपण बघणार आहोत, आपण चॅप्टर नंबर 10 बघत आहोत. आता आपण बघणार आहोत मॅग्नेटिक लाईन्स फॉर द करंट लूप. ओके, सो नाउ लेट्स सी दॅट. सो तुम्हाला काय सांगितलेलं आहे, मॅग्नेटिक लाईन्स बिकॉज ऑफ करंट लूप. आतापर्यंत मी काय सांगितलं तुम्हाला की लाईक दिस आपण आपलं लाईक जर सपोज मी हे कंडक्टर घेतलं, ठीक आहे, आणि ही कंडक्टर हा जो स्पायरल आहे तो काय इंडिकेट करतोय, माझं स्पायरल मॅग्नेटिक फील्ड इंडिकेट करतोय. ओके, मी एक्सप्लेनही केलेलं आहे, हे ऑलरेडी ऍक्च्युअली एक्सप्लेन झालेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये. बट आय नो जर एक दिवसाचाही गॅप पडला किंवा थोडासाही गॅप राहिला तर तुम्ही विसरतात. सो फॉर यू वन्स अगेन. ओके, लेट्स गो. आणि प्लीज लक्ष देऊन लेक्चर अटेंड करत जा आपले युट्यूबवरचे. आय नो युट्यूबवर असल्यावर तुम्ही एका व्हिडिओवरून दुसऱ्या व्हिडिओवर लवकर जम्प होऊ शकतात, बट आय होप तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्युअसली बघतात. ओके, चल. सो बेसिकली दिस इज द कंडक्टर कॅरिंग अ करंट, आणि ही त्याच्या अराउंड मध्ये काय इंडिकेट करते, मॅग्नेटिक फील्ड. बट जर सपोज मी याला असं कर्ल शेपमध्ये केलं, कर्व शेपमध्ये ठेवलं, ठीक आहे, आणि याचं सर्कल बनवलं, तर हे कसं दिसेल, अशा प्रकारे. आणि ही जी आहे सराउंडेड मध्ये ती काय, तुमची मॅग्नेटिक फील्ड. आपण व्हाईट कलरची जी तुमची स्पायरल बाइंडिंग आहे ती काय इंडिकेट करते, मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. सो हे ॲज इट इज लाईक हा जो तुम्हाला इथे मी डायग्राम घेतलेली आहे मी, हे काय एक सर्क्युलर लूप आहे, त्याच्यातून काय होतंय, करंट पास होतोय. ऍक्च्युली तर बॅटरी कनेक्ट केलेली राहील अशी लाईक दिस, आणि त्याच्यामुळे याच्यातून करंट पास होतोय, ऑटोमॅटिकली नाही पास होणार. ठीक आहे, त्याला सप्लाय द्यावं लागेल. सो जर सपोज लाईक मी इथे मला डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची आहे, तर ती कशी करणार, राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल. ओके, सो आय होप आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना राईट हँड थंब रूल पाठ झालेला असेल. ठीक आहे. सो बेसिकली काय आहे, जर तुमचं लाईक चलो आपण मॅग्नेटिक फील्डला बाजूला काढून ठेवू आणि लूपला घेऊ. ठीक आहे. सो हा काय तुमचा करंट, हा काय तुमचा लूप आहे. ठीक आहे, दिस इज युअर लूप. आय होप थिन वायर आहे बट तुम्हाला दिसत असेल. तर मी याला असं पकडेल ह्या लूपला की माझा थंब जो काय इंडिकेट करेन, डायरेक्शन ऑफ द करंट, आणि कर्ल फिंगर काय इंडिकेट करतील, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. सो इथे तुम्हाला ऑलरेडी डायरेक्शन ऑफ लाईक इथे बघा, इथे तुम्हाला ऑलरेडी डायरेक्शन ऑफ करंट दिलेलं आहे. ठीक आहे, ही तुमची डायरेक्शन ऑफ करंट आहे. सो इथे काय येईल, डायरेक्शन ऑफ द करंट इन दिस डायरेक्शन लाईक दिस, डायरेक्शन ऑफ द करंट लाईक दिस, म्हणजे अशा प्रकारे. आणि कर्ल फिंगर्स कशा आहेत तुमच्या, बघा मी इथे दुसऱ्या पेनाने हवं तर इंडिकेट करण्याचा प्रयत्न करते. कर्ल फिंगर्स कशा अरेंज आहेत तुमच्या, लाईक दिस डायरेक्शन. ठीक आहे. सो कर्ल फिंगर्स कशा अरेंज आहेत तुमच्या, इन दिस डायरेक्शन. सो ही काय झाली, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. अगेन ह्या पॉइंटला जर आलं तर इथे करंट कसं जातंय, इथून करंट असा जातोय आणि तो आतमध्ये जातोय, त्या वायरच्या आतमध्ये जातोय. म्हणजे थंब कसा इंडिकेट करेन, या डायरेक्शनला. इथे तुमचा असा या डायरेक्शनला थंब राहील. सो हे काय झालं तुमचं, डायरेक्शन ऑफ करंट. आणि हे कर्ल फिंगर्स काय राहतील, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इकडे मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, क्लॉकवाईज. आणि इकडे बघा, इकडे मॅग्नेटिक फील्ड कशी आहे, अँटी क्लॉकवाईज. ओके. सो इकडे तुमची मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शन मध्ये राहील, ह्या पॉइंटला तुमची मॅग्नेटिक फील्ड अशा टाइप मध्ये डायरेक्शन मध्ये राहील. सो बेसिकली जर मी पुन्हा, आता हे तर कळालं तुम्हाला की इथे असं आहे. ठीक आहे, मी पुन्हा इथे आणि इथे या टाइप मध्ये रॉड मी पुन्हा असा पकडला आणि इथे असा पकडला, आणि आता मी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला. सो आता काय येईल तुमची, अगेन इथे काय येत होती, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन दिस डायरेक्शन, लाईक दिस. आणि इथे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईक दिस. अगेन तुम्ही करंटची डायरेक्शन लेफ्ट साईडला लिफ्टने मागते मी. ठीक आहे, करंटची डायरेक्शन इंडिकेट केलेली आहे, करंटची डायरेक्शन लेफ्ट साईडला, आणि कर्ल फिंगर्स काय इंडिकेट करतील, मॅग्नेटिक फील्ड. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट. अगेन this is the direction of current like this, and this is also the direction of current
अँड येल्लो मध्ये मी जे इंडिकेट करते ती काय तुमची डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इथे काय राहील लाईक दिस. हे बघा. ठीक आहे. आता कळालं तुम्हाला वायरच्या सगळीकडून असं पकडायचंय. थंब इंडिकेट करेन डायरेक्शन ऑफ करंट आणि कर्ल फिंगर्स इंडिकेट करतील डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. सो बाय लाईक माझी मॅग्नेटिक फील्ड अशी प्रोड्यूस झाली, मीन्स मी जर सपोज असं मानून घेते की हा माझा लूप आहे. ठीक आहे. सो माझी मॅग्नेटिक फील्ड कोणत्या डायरेक्शन मध्ये प्रोड्यूस झाली आहे लाईक दिस. इकडे ह्या टाइप मध्ये, इकडे असं, इकडे अशी. बघा असं वाटतंय की सगळेजण म्हणजे समजून घ्या तळा आणि तळ्यातून मासे बाहेर उड्या मारतायत. असं काही नाही होते. ठीक आहे. मी बस सांगितलं असंच गंमत म्हणून. सो करंटची डायरेक्शन जर सपोज अशी असेल तर तुमची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन तुम्हाला अशा प्रमाणात मिळेल. करंटची डायरेक्शन जर रिव्हर्स झाली तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी मिळेल, हे मला हा क्वेश्चन आहे तुमचा. करंटची डायरेक्शन मी काय केली आता चेंज केली. ठीक आहे. ही करंटची डायरेक्शन आहे अशी आहे. तर मला याच्यासाठी मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन डायग्राम मध्ये काढून तुम्ही ग्रुपवरती सेंड करा, बघू कोणाकोणाला जमतं. ओके चला. सो बेसिकली तुम्हाला अशा प्रकारात काही मिळून जाईल. ठीक आहे. कारण जर सपोज मी हे लाईक हे जे कर्व शेप्स आलेली माझी मॅग्नेटिक फील्ड, ही जी मॅग्नेटिक फील्ड माझी कर्व शेप मध्ये आलेली आहे त्याला मी थोड्या लार्ज स्केल मध्ये घेतलं. म्हणजेच लार्ज स्केल मध्ये घेतलं म्हणजे काय की लाईक दिस. इकडे पण तयार होईल ना अशा प्रकारे. झाड नाही ते पाण्याच्या फवाऱ्यासारखं वाटतंय ना, असं काही नाहीये. सो अशा लार्ज स्केल मध्ये घेतलं तर इकडे काय होईल मॅग्नेटिक फील्ड डायव्हर्ज होते आणि इथे काय येईल मॅग्नेटिक फील्ड कन्व्हर्ज होते. म्हणजे हे स्मॉल रेडियस वाले आणि हे मोठ्या रेडियस वाले. ठीक आहे. बेसिकली माझी मॅग्नेटिक फील्ड अशा प्रकारे तयार होते. ठीक आहे. जर मी ह्या पूर्ण डायग्रामला व्यवस्थित काढायचा प्रयत्न केला तर डायग्राम अशी दिसेल. ठीक आहे. सो इथे काय होतंय डायव्हर्ज होते आणि इथे माझी मॅग्नेटिक फील्ड काय होते कन्व्हर्ज होते. सो इथे तुमचा कोणता पोल तयार झाला एन पोल. कारण लाईक बेसिकली मला सांगा एन पोल टू एस पोल. एन पोल टू एस पोल आपली काय आहे लाईक जर मी एन पोल काढला आणि एस पोल काढला तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी असते एन टू एस. ओके. सो इथे एन टू एस मॅग्नेटिक फील्ड जाते. सो सेम एन पासून काय होते इथे डायव्हर्ज होते आणि एस वर काय होते कन्व्हर्ज होते. एस वर काय येते एकत्र येते असं म्हणू शकतात आणि एन पासून डायव्हर्ज होते. सो इथे बेसिकली मॅग्नेटिक फील्ड डायव्हर्ज होते म्हणून इथे एन पोल आणि इथे मॅग्नेटिक फील्ड काय होते कन्व्हर्ज होते म्हणून इथे कोणता पोल तयार होतो एस पोल तयार होतो. कळालं. सो बेसिकली माझा जो करंट कॅरिंग लूप आहे, जो माझा करंट कॅरिंग लूप आहे तो काय करतो मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट देतो. काय देतो मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. मी तुम्हाला याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं होतं. करंट कॅरिंग जो लूप आहे तो काय होतो करंट कॅरिंग लूप कसा ऍक्ट करतो ऍज अ मॅग्नेटिक डायपोल. डायपोल मीन्स टू पोल एन पोल अँड एस पोल. सो इथे तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड करंट कॅरिंग लूपमुळे काय तयार झाली तुमची मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. एन पोल पासून डायव्हर्ज होणारी आणि एस पोल जवळ कन्व्हर्ज होणारी. ओके. सो तुम्हाला बुक मध्ये जी डायग्राम दिलेली बेसिकली ती ही डायग्राम आहे. ठीक आहे. सो तुमचा इथे एन पोल तयार होतो, इथे एस पोल तयार होतो आणि करंट कॅरिंग डायरेक्शन ही दिलेली आहे आणि ही आहे तुमची डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर तुम्ही आपापल्या बुक मध्ये अशा प्रकारे डायग्राम काढू शकतात म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं काय होतंय. चलो. सो याच्या पूर्वीच्या एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक इक्वेशन फाइंड आउट केलं होतं. ठीक आहे. ही डायग्राम इथे नव्हती यायला हवी ऍक्च्युली. सो याच्या पूर्वीच्या एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक इक्वेशन सांगितलं होतं मॅग्नेटिक फील्ड ॲट सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे. सो मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द करंट लूप म्हणजे जर सपोज मी एक करंट कॅरिंग लूप घेते. ठीक आहे. अशा प्रकारात तर त्याच्या सेंटरवरती बिकॉज ऑफ दिस करंट कॅरिंग लूप त्याच्या सेंटरवरती किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड होते. त्याच्या सेंटरवरती
ह्या करंट कॅरिंग लूपमुळे किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड होते, हे कोणत्या इक्वेशनने काढलं होतं मी, म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2r. हे आपण याच्या पूर्वीच्या याच्यात बघितलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, आर्क काढलं होतं, लक्षात आहे, एका आर्क साठी फाइंड आउट केलं होतं, नंतर अँगल आपण 360 डिग्री घेतला होता. ओके, हाय नो तुम्ही विसरले असाल. सो तो आर्कचा व्हिडिओ बघा, त्याच्या एंडिंगला तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे. ठीक आहे, सो बेसिकली 360 डिग्री घेतल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन मिळतं. सो हे कशासाठी, माझं सिंगल लूपमुळे. म्हणजेच मी काय करते, हा जर लूप आहे तर याच्या सेंटरवरती बघते, याच्या सेंटरवरती म्हणजे मध्यभागी. ठीक आहे, याच्या सेंटरवरती इथे याच्या सेंटर मध्ये मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करते, टोटल मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करते याच्या सेंटरमध्ये, बिकॉज ऑफ दिस होल कंडक्टर. पण हा किती आहे, एक सिंगल कंडक्टर आहे. जर मी मल्टिपल कंडक्टर्स घेतले तर, मल्टिपल कंडक्टर्स म्हणजे काय की मी इथं सपोज असे 1 2 3 4 मीन्स सेम सेम लाईक इथे मला करता नाही येते, बट मी सेम रेडियसचे 3-4 लूप घेतले. ठीक आहे, लाईक दिस. आणि मी आता टोटल मॅग्नेटिक फील्ड काउंट करते ऍट द सेंटर. हे किती माझे 3 ते 4 टर्न्स आहेत. तर तुम्ही काय करशाल, एका टर्नमुळे जेवढी मॅग्नेटिक फील्ड होतीये त्याला मल्टिप्लाय करशाल बाय टोटल नंबर ऑफ टर्न्सने. एका टर्नमुळे जी तुमची मॅग्नेटिक फील्ड होती, म्हणजे ही कोणामुळे होतीये, बिकॉज ऑफ 1 कॉइल. ठीक आहे, आणि जर मी सपोज 4 कॉइल घेतले तर ऑब्व्हियसली तुम्ही काय करशाल, टोटल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे किती येईल, 4b0. सो 4 काय माझे टोटल नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉइल, म्हणजे तुम्ही टोटल नंबर ऑफ कॉइल्स पण म्हणू शकता किंवा ते सर्क्युलर टर्न्स पण म्हणू शकतात. ठीक आहे, सो इथे मी म्हणून टोटल जर मला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची आहे बिकॉज ऑफ मेनी नंबर ऑफ कॉइल्स, जर इथे सिंगल कॉइलच्या ऐवजी मी खूप साऱ्या कॉइल्स घेतल्या तर मी काय करेन, एन ने मल्टिप्लाय करेन इथे सिम्पली इक्वेशनला, म्यू नॉट आय डिवायडेड बाय 2r. ओके, सो एन जर तुम्हाला असं इक्वेशन आलेलं आहे की तिथे सर्क्युलर खूप सारे टर्न्स आहेत तर तुम्हाला तिथे एनचा नंबर टाकायचा आहे. आणि जर क्वेश्चन मध्ये तुम्हाला तिथे सर्क्युलर नंबर ऑफ टर्न्स दिलेले नाहीयेत तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा वाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, दिस होल चॅप्टर इज बेस्ड ऑन कॉन्सेप्ट ओनली. ओके, आणि आपल्या लास्ट वाल्या सगळ्यात लेंथीएस्ट लेक्चर मध्ये हे बघितलं होतं, आठवतंय, ऍक्सियल मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द करंट लूप. बेसिकली तुमचा करंट लूप अशा प्रकारात आहे आणि इथे एका पॉइंट वरती तुमची मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड होते. सो बेसिकली मी जर अज्युम केलं की मीन्स ऍक्सियल मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द करंट लूप, आपण बघितलं होतं हा करंट लूप आहे आणि इथे ही रेडियस ऑफ द सर्कल आहे, त्याच्यानंतर आर इज द डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट. ठीक आहे, अँड dl इज द डायरेक्शन ऑफ द लेंथ ऑफ द कंडक्टर दॅट लूप, I इज द करंट कॅरिंग थ्रू द लूप. आपण हे बघितलं होतं, सेम फिगर ॲज इट इज डाऊन ॲज इट इज कॉपी पेस्ट करते मी, झेड जी तुमची इथे परपेंडिक्युलर राहणार आहे पीला, आणि तुम्ही इथे मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करताय, टोटल मॅग्नेटिक फील्ड. सो तुम्हाला इथे टोटल मॅग्नेटिक फील्ड काय मिळाली होती, म्यू नॉट आय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. ठीक आहे, हे इक्वेशन आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये मिळालेलं आहे. जर नाही माहिती तर मागचा व्हिडिओ प्लीज बघा, डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओजची लिंक दिलेली आहे या चॅप्टर मधले टोटल व्हिडिओज. ठीक आहे, जर कोणाला माहित नाही अपकमिंग व्हिडिओज कोणते तर डिस्क्रिप्शन मध्ये एकदा बघून घ्यायचं. सो बेसिकली जर सपोज असं गेस करा की हा जो झेड डिस्टन्स आहे तो खूप खूप जास्त लांब आहे. ठीक आहे, झेड हा खूप खूप मोठा आहे ॲज कम्पेअर टू आर. म्हणजे मी असं समजू शकते की जर सपोज आर माझा 2 सेंटीमीटर आहे आणि मी गेस करते की झेड काय माझा लाईक 1000 मीटर, म्हणजे तुम्ही मॅग्नेटिक फील्ड कुठे फाइंड आउट करताय, 1000 मीटर वरती, खूप लांब अंतरावरती. तर तेव्हा ऍक्च्युअल मध्ये तुम्ही इथे इथे काय होईल, झेड खूप जास्त मोठा आहे, 1000 मीटर वरती तुम्ही हे करतायत मॅग्नेटिक फील्ड काउंट करतायत. तर मला सांगा, जर तुम्ही या दोघांचा स्क्वेअर घेतला, मीन्स 1000च्या ऐवजी आपण असं करूया 100 घेऊ. ठीक आहे, सो 100 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर, ओके, दॅट इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. मीन्स हा किती येईल, 102 सॉरी प्लस 4
0.0004 इज इक्वल्स टू आर स्क्वेअर. अशा प्रकारे काहीतरी आन्सर येईल तुमचं. सो आरची व्हॅल्यू काय येईल, याचा स्क्वेअर रूट. तर याचा स्क्वेअर रूट मीन्स 10 पॉईंट समथिंग काहीतरी येईल, 100 पॉईंट समथिंग काहीतरी येईल. म्हणजे हा कोणाच्या जवळपास व्हॅल्यू आली, ही झेडच्या इक्वल आली. ठीक आहे, ही व्हॅल्यू कोणाच्या इक्वल आली, झेडच्या इक्वल आली. म्हणजेच तुम्ही इथे ह्या टर्म मध्ये आरला नेग्लेक्ट करू शकतात आणि झेडला इथे डायरेक्ट झेडला घेऊ शकतात. म्हणजे आर काय होईल तुमचा, नेग्लेक्ट होईल. कारण तो आपल्याला नेट इफेक्ट खूप कमी देतोय, की जो आपण म्हणजे इथे आर अप्रॉक्सिमेटली झेड घेऊ शकतो की नाही. सो बेसिकली इथे नेट इफेक्ट काय देतोय हा, बिकॉज ऑफ दिस आर वी हॅव द व्हेरी लो नेट इफेक्ट. म्हणून आपण काय करू, या आरला रेडियसला नेग्लेक्ट करू. जर केव्हा, जेव्हा तुमचा ही कंडिशन पाहिजे. ठीक आहे, जेव्हा तुमचा झेड हा खूप खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू आर. सो नेट मॅग्नेटिक फील्ड BZ इज इक्वल्स टू म्यू नॉट I R स्क्वेअर डिवायडेड बाय 2 Z स्क्वेअर रेस टू 3/2. सो 2 2 कॅन्सल. सो तुम्हाला काय मिळालं, म्यू नॉट I R स्क्वेअर डिवायडेड बाय 2 Z क्यूब. ओके, लाईक दिस तुम्हाला इक्वेशन मिळेल. सो बट पॉइंट टू बी नोटेड, हे जे इक्वेशन तुम्हाला मिळालेलं आहे, हे इक्वेशन कधी कोणत्या याच्यावरती आहे, सगळे इक्वेशन लक्षात ठेवा. आणि हे इक्वेशन कधी आहे, व्हेनेवर झेड इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन आर, ॲट दॅट टाइम यू विल गेट लाईक दिस इक्वेशन. ओके. सो मॅम आता तुम्ही हे सगळं जे सांगितलं ते आम्हाला कळालं आहे. बट आता ही ते एक अँपियर लूप दिलेला आहे आणि मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायची अजून एक हे. ठीक आहे, जर सपोज मी तुमचा करंट कॅरिंग लूप पकडते असा. ठीक आहे, आणि तो करंट कॅरिंग लूप मध्ये लाईक दिस, हा माझा करंट कॅरिंग लूप आहे. ठीक आहे, आणि ह्या करंट कॅरिंग लूप मध्ये तुम्ही काय केलं, तुम्हाला इथे हा पाम रूल यूज करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे कसा की तुम्ही तुमचं राईट हँड घ्याल, त्याला अशा प्रकारे ठेवा की तुमची जी 4 फिंगर्स राहतील, तुमच्या ज्या 4 फिंगर्स राहतील त्या काय इंडिकेट करतील तुम्हाला, डायरेक्शन ऑफ करंट. ठीक आहे, म्हणजेच कसं, मी ड्रॉइंग काढायचा प्रयत्न करते पण आय नो माझी ड्रॉइंग चांगली नाही आहे. ठीक आहे, लाईक दिस. आणि थंबला अपर साइडला इंडिकेट करायचं. ठीक आहे, सो त्या लाईक तुम्हाला तिथे त्या लूपला खेटून ठेवायचं आहे. ठीक आहे, मग मॅम तुम्ही जर इकडच्या साईडने ठेवशाल तर इकडच्या साईडने पण डाऊनवर्ड येईल असं कोणाकोणाला वाटेल, की इकडच्या साईडने अपवर्ड जर आलं तर इकडच्या साईडने पण नाही. तुम्ही करंटचा लूप स्वतः घ्या. जर तुमच्याकडे करंट लूप नाही आहे तर तुम्ही बँगल घेऊ शकता. बँगल घेऊन स्वतः एक्सपेरिमेंट करा. फिजिक्स इज नथिंग बट एक्सपेरिमेंट्स. हे बघा, या साईडला जर मी करंटच्या इथे हँड ठेवला अशा प्रकारे, राईट हँड ठेवला, तर थंब काय इंडिकेट करतोय, अपवर्ड डायरेक्शन. म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड कशी राहील, एन पोल कुठे राहील, अपवर्ड साईडला. आणि जर मी इथे आले, ठीक आहे, इथे, आणि डायरेक्शन ऑफ द करंट काय माझी सेम आहे, तरी पण माझा थंब काय करतोय, अपवर्डच करतोय इंडिकेट. म्हणजे अगेन तुमचा राईट हँड घ्या आणि त्याला इथे या लूपच्या जवळ ठेवा, लाईक दिस. सो ह्या तुमच्या 4 फिंगर्स राहतील. तुम्ही राईट हँडच घेतलेला आहे, लाईक दिस. आणि थंब जो राहील तो तुमचा असा इंडिकेट करेल. ठीक आहे, सो हे काय इंडिकेट करेल, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि कर्ल फिंगर्स काय इंडिकेट करतील, अलॉंग द लूप, डायरेक्शन ऑफ करंट. ठीक आहे, तुम्ही असं यूज करू शकता. ओके, सो ह्या इथे काय आलं तुमचं, हे अपवर्ड दाखवतंय, याचा अर्थ काय की इथून डायव्हर्ज होणार आहे आणि इकडे काय येणार आहे, कन्व्हर्ज होणार आहे. मॅग्नेटिक फील्ड इकडे काय होणार आहे, कन्व्हर्ज होणार आहे. म्हणजे इथे कोणता पोल तयार होतो, यस पोल तयार होतो, आणि इथे कोणता पोल तयार होतो, एन पोल तयार होतो. ठीक आहे, सो आय होप यू विल गेट द टुडेज लेक्चर. लेट्स सी यू इन द नेक्स्ट क्लास. आय होप यू लाईक इट. आणि काही कन्फ्युजन्स असतील तर ग्रुपवर डिस्कस करूया. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर just be free to ask me. Okay.